गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका ते देवगाव या राज्यमार्ग क्रमांक 39चं काम प्रगतीपथावर चालू आहे। मात्र बैरागड येथील वळई नदीच्या पुलाच्या कामाच्या ठिकाणी काल हनुमान जयंतीच्या दिवशी एक दुर्दैवी घटना घडली असून बजरंग बलीला नारळ फोडण्यासाठी आणि लेकीला क्लासला सोडायला जात असताना पित्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून गावकऱ्यात तीव्र असंतोष असून जोपर्यंत ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतलाय। दरम्यान याबाबतची अधिक माहिती अशी की बैरागड येथील रहिवासी भाऊसाहेब किसनराव शेजूळ आणि त्यांची मुलगी शिवानी भाऊसाहेब शेजूळ हे दोघे बापलेक सकाळी 8 वाजेच्या सुमारास हनुमान जयंती असल्या कारणानं बजरंग बलीला नारळ फोडण्यासाठी दुचाकीने जात असताना देवगाव रोडवर वळई नदीच्या पुलाचं काम चालू असल्याने त्या ठिकाणी मिक्सर मशीन च्या चालकानं निष्काळजीपणे कानात हेडफोन घालून मिक्सर मशीन रिव्हर्स घेत होता। मात्र कानात हेडफोन असल्याने आणि मशीनला आरसा नसल्याने त्याला मागे काय घडतं हे कळलं नाही आणि त्या बाप लेकीच्या ओरडण्याचाही आवाज त्याला आला नाही। त्याने मोटरसायकलचं बाप लेकीला 50 फूट फरफटत नेलं। त्यात भाऊसाहेब यांचा मृत्यू झाला तर शिवानी ही गंभीर जखमी असून तिला अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात आलंय। मात्र हा अपघात इतका भयानक होता की मोटरसायकल मिक्सर मशीन खाली दबली गेली। दरम्यान भाऊसाहेब हे दूध उत्पादक शेतकरी असून त्यांना 3 मुली आणि 1 मुलगा असून शिवानी ही लासूर स्टेशन येथील स्वामी समर्थ विद्यालयात 11वीला शिक्षण घेत असल्या कारणाचे तिला समजते। तिलाच कॉलेजला सोडण्यासाठी भाऊसाहेब हे सकाळी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे। सकाळी जो अपघात झाला तो अपघात कसा झाला याचं फक्त सांगाल। सकाळी जो अपघात झाला, सकाळी ते भाऊसाहेब किसनराव शेजवळ हे त्यांच्या मुलीला घेऊन शाळा कॉलेजला चालले होते। त्यांचा मळा पूर्वेला पश्चिमेलाच आहे आणि जी घटना घडली पूर्वेला घडली असताना तो मिक्सरवाला डायरेक्ट तिकडे साईडनं आला पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून होते। त्यानं कोणताही मागचा पुढचा विचार न करता डायरेक्टच त्याच्या अंगावर चाला ना। त्याच्या कानामध्ये हे लावलेले होते काय इयरफोन, त्याला आवाज यायचं काम नव्हते। किती आरडे असते तरी ते जमतच नव्हतं। तो डायरेक्ट गाडी खालीच गेला आणि निवळ ड्रायव्हरची निष्काळजीपणा आता याबद्दल आणि पलीकडून दक्षिण बाजूला बी हे त्यांनी शेततळ केलं, इकडून बी गड्डा, उत्तरेला बी गड्डा आणि मग ते माणसं जगतीन कसे काय? या ठिकाणी पोलीस आले होते का पंचनामा? नाही, कोणीच नाही आला अजून आतापर्यंत। किती वेळ झाला असेल घटना? याला आता किती वाजले? 12 वाजले म्हणजे 9, 10, 11, 12, 4 तास 5 तास झाले जवळजवळ। आता पण कुठलाही पंचनामा झाला पंचनामा काहीच नाही। आता फक्त तिथं त्या शिवणामध्येच पोलीस आलते का त्यांना विचारलं लागणार। हा करणारी हा त्यांचा कोणी व्यक्ती आला होता का? तिथं कोणीच नाही। आम्ही आल्यापासून एकही माणूस यायचा दिसायला तयार नाही। आता तुमची मागणी काय राहणार आहे? हा आता त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे। या माणसावर त्याला फाशी व्हायला पाहिजे। दुसरं काय, ते जशी याला दिली तशी त्याला व्हायला पाहिजे। दुसरं काय पर्याय? 2 माणसाचे गेले आणि त्या पोरीच्या बी पायावरून चाकं गेली, तिची अपंग झाली। हा तर जीवानीशी गेलाच माणूस भाऊसाहेब, पण मुलगी सुद्धा ही झाली ना। मग आता काय करायचं? तर आमची मागणी काय समजा? हा ही जी घटना घडलेली आहे तर भाऊसाहेब किसन शेजूळ यांचं म्हणजे यांनी खूनच केलेला आहे इथं वैरागड तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर वळीचं पूल। तर आमची मागणी अशी आहे ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आणि पीडित परिवाराला 15 कोटीची जाहीर मदत जोपर्यंत ठेकेदार किंवा जिल्हाधिकारी साहेब लेखी स्वरूपात देत नाही तोपर्यंत आम्ही म्हणजे मृत व्यक्तीचा अंत्यसंस्कार करणार नाही किंवा मृतदेह ताब्यात घेणार नाही, ही आमची जाहीर परिवाराच्या वतीनं मागणी आहे। गंभीर आणि जाहीर मागणी आहे। आम्ही डेड बॉडी ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार किंवा काही पुढील कारवाई करणार नाही जोपर्यंत ठोस अधिकारी आश्वासन किंवा लेखी स्वरूपात देत नाही। ठेकेदार असेल किंवा जिल्हाधिकारी असेल त्यांनी तात्काळ दखल घेऊन या जाहीर निषेध करत आहे।